आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते मॅडम. हा, ऐश्वर्याला रेकी फर्स्ट टू थर्ड मध्ये त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे. स्वागत आहे ऐश्वर्या तुमचं. खूप छान. ऐश्वर्या, तुमचा परिचय द्या मॅडम अगोदर, तुम्ही कुठून आहात आणि नंतर सुरुवात करा. ओके. मी ऐश्वर्या सूरज काळुके. मी फलटण मधून आहे, सातारा जिल्हा. 20 महिन्या म्हणजे 20 महिने मिस्टर कोमात होते. त्यामुळं खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये म्हणजे निगेटिव्ह विचार हे खूप यायचे. त्यामुळे मी रेकीला जॉईन केलं. ब्रेन स्ट्रोक त्यांना बसला होता, त्यामुळे कोमामध्ये होते ते. माईक जवळ त्यासाठी घ्या म्हणजे ताई. ते निगेटिव्ह ताई, माईक जवळ घ्या. हा. निगेटिव्ह हा. विचारातून बाहेर पडण्यासाठी रेकीला जॉईन केलं होतं. आता एवढ्या 1.5 महिन्यात चांगला 70-80% फरक आहे निगेटिव्ह विचारांचा. आणि सप्टेंबर महिन्यापासून एक डावा पाय दुखत होता खूप. भरपूर म्हणजे औषधं गोळ्या खाल्ल्या तरी काहीच फरक पडत नव्हता. पण एवढ्या 1.5 महिन्यात गोळी पण खाल्ली नाही आणि पाय पण पूर्णपणे दुखायचा बंद झालाय. एकच पाय फक्त दुखायचा, असा कुठं म्हणजे मांडीत कधी पाय दुखत होता, पण तो आता पूर्ण बंद झालाय. फक्त मेडिसिन करून बाकी काहीच केलं नाही त्याला. आपोआपच बंद झाला. आणि निगेटिव्ह विचारातून पण आता 70% तर म्हणजे बाहेर आली. येस, आता उत्साह पूर्ण वाटतो येणार. तो कोणत्या पण कामात. पूर्ण बाहेर येणार. म्हणजे आता ओके. आनंद वाटतो कोणतं पण काम करायला. पहिला असा उत्साहच नव्हता. 2-3 कुठलं पण असं नवीन काम करायला गेलं की 2-3 दिवस वाटायचं, पण परत असं वाटत जाऊ दे नको करायला. पण आता नाही. आता म्हणजे तो आनंद टिकून राहतो म्हणजे. आता तुम्हाला आई आणि बाबा दोघांची जबाबदारी सांभाळायची आहे, तर स्वतःला अधिक स्ट्रॉंग करावं लागेल की नाही ऐश्वर्या? हो. तेवढं हो. स्ट्रॉंग करायचं आहे. अच्छा, तुम्ही या मधल्या पिरियड मध्ये आणखी मुलांना किंवा आणखी बाकी गोष्टीला रेकी दिली कधी? मुलाला दिली होती. एकदा रात्रीचं पोटात दुखत होतं. रेकी दिली त्यावेळेस राहिलं म्हणजे 5-10 मिनिटात तो झोपीच गेला. सकाळी विचारलं तर नव्हतं दुखत पोट. खूप छान. खूप छान. हा. खूप मस्त. आणि आपण अधिक बरेचसे प्रोटोकॉल केले. काही होम हिलिंग केलं, काही बिझनेस हिल केला. आणि होम हिलिंगचं बरेच नाही, केलं. पण एक कंपनीत एक म्हणजे यायचे होते पैसे थोडेसे, म्हणजे आलेत. पण एक राहिले होते, पण ते पण म्हणजे झालं काम. मनी आले ते मेडिटेशन पैसे म्हणतात. रेकी दिल्यानंतर हा 2-3 दिवसानं आले नंतर पैसे छान. ते. खूप सुंदर. खूप हा. सुंदर. खूप छान. नक्कीच ऐश्वर्या, हळूहळू आपण हा. सगळ्या गोष्टीमधून बाहेर निघणार आहे. आता तर आपलं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे असं म्हणूया. आणि पुढचा टप्पा आता ऊर्जेसोबत जोडून जोडून सगळ्या गोष्टी करून घेण्याचा आहे. ही ऊर्जा तुम्हाला एका प्रगतीपथावर नेणार. आणि बिझनेस सेलिंग आपण केलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही थांबवलेला बिझनेस तुम्ही पुन्हा सुरू करणार आणि हा, चांगल्या चालू प्रकारे होणार आहे करणार. आता. हा. ओके. आता 2-3 महिन्यापासून बंद केला होता, पण आता चालू होणार आहे. यस, चालू होणार आहे. छान हा. चालणार आहे. हे हा. पण तुम्ही लक्षात घ्या. ओके. पुन्हा हिमतीने हो. उभ्या राहा. सगळं छान होणार, सगळं ठीक होणार आहे. ऊर्जा सोबत आहे तर कशाचीच कमी पडणार नाही. हा. थँक्यू युनिव्हर्स. बरोबर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप थँक धन्यवाद ऐश्वर्या. युनिवर्स. आणि आपण रेकीला आलो तेव्हाची एनर्जी लेवल, तेव्हाच्या ऐश्वर्या आणि आजच्या ऐश्वर्या, सगळ्यांना फरक वाटतोय ना? फरक आहे. मला नक्कीच. स्वतःला फरक वाटतोय. खरंच आहे. आली त्यावेळेस पहिल्या दिवशी वेगळं होतं आणि आत्ताचं वेगळं आहे. खरंच आहे. त्यावेळेस तुमच्या खूप असं म्हणजे आपल्या विचार चालू होते खूप. येस, विचार चालत होते. आपल्या ग्रुपपैकी कोणाला ऐश्वर्या पहिल्या आता नाही. दिवशीच्या आठवतात? सुरुवातीच्या ऐश्वर्या कोणाला आठवतात? बोलावी ना. माईक सुरू करा. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते. जेव्हा क्लास सुरू झाला, तेव्हा मी पाहिलं होतं ऐश्वर्याला. म्हणजे इव्हन मी सुद्धा म्हणजे की खूप म्हणजे असं दबलेले दबलेले असे ते आमचे चेहरे होते. आणि मग ऐश्वर्यालाही मी पाहिलं होतं, तर ऐश्वर्या पण तेव्हा एकदम शांत आणि असं बोलतच नव्हती आणि चेहरा वगैरे एकदम असं डल होता. पण आता जेवढा कॉन्फिडन्सनी ती बोलली ना, तर खूप छान फरक पडलाय तिच्यामध्ये. आणि खूप छान. इव्हन माझ्यामध्ये पण. माझ्यामध्ये पण. खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू ऐश्वर्या, विना, खूप धन्यवाद. थँक्यू. युनिव्हर्स तुम्हाला कायम सोबत देणार. थँक्यू. फक्त मेडिटेशन सुरू ठेवा. फक्त मेडिटेशन सुरू ठेवा. हो. ओके. येस, खूप छान.